नागपूरच्या जरीपटका भागातल्या मणप्पुरम शाखेमधून तब्बल 30 किलो सोन्याची लूट करण्यात आली। 5 ते 6 चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत मणप्पुरममधून 30 किलो सोनं लुटलं आणि मणप्पुरमची शाखा असलेल्या मुख्य रस्त्यावरती खरं तर गर्दी होती मोठी या परिसरामध्ये। अद्याप या चोरट्यांच्या संदर्भात काहीच माहिती मिळालेली नाहीये। या संदर्भात अधिक माहिती सध्या पोलीस गोळा करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा तपास सध्या सुरू झालेला आहे। कुकरेजा कॉम्प्लेक्स मध्ये जो मणप्पुरम गोल्ड लोनचा कार्यालय आहे त्या ठिकाणी 4 ते 4:15च्या दरम्यान 5 ते 6 लुटारू आले। बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे तिजोरीमध्ये असलेला जो सोनं होता तो लुटलेला आहे। आतापर्यंत जी माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे सुमारे 30 किलो सोनं जो आहे तो या ठिकाणातून लुटारूंनी नेलेला आहे। सोबतच 3 लाखांची रोकड जी आहे तीही या ठिकाणातून पळवण्यात आलेली आहे। फिंगरप्रिंट्स पासून सर्व जे काही पुरावे असू शकतात ते गोळा केले जात आहेत आणि सोबतच लुटारूंनी कोणत्या दिशेने पळ काढलाय त्या अनुषंगाने नाकाबंदी पण या ठिकाणी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र या मणप्पुरम गोल्ड लोनच्या कार्यालयातून एक मोठी लुटारूंनी या ठिकाणातून केलेली आहे आणि बंदुकीचा धाक दाखवून पुन्हा एकदा नागपूर असुरक्षित आहे याचा पुरावा जे आहेत ते गुन्हेगारांनी दिलेला आहे। या ठिकाणातून 30 किलो सोनं 3 लाख रुपये लुटून लुटारू फरार झालेले आहेत। कॅमेरामॅन सुरेश डोनाळकर सह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।